Hi students, in last lecture we have seen the units and measurement topic and the points where the significant figure, order of magnitude as well as rounding of uncertain digits etc. we have seen in last lecture. Also we have studied how to multiply or how to add two numbers up to correct number of significant figures. This much we have seen in our last lecture. In today's lecture, we are going to discuss some JEE NEET examples depending upon the topic units and measurement. Okay, आपण आतापर्यंत युनिट्स आणि मेजरमेंट या टॉपिक मधले थेरीचे पॉइंट कव्हर केलेले आहेत, पण फक्त थेरी करून आपल्याला उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ न्यूमरिकल सॉल्व करता आले पाहिजेत. थेरी ही फक्त न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी एक बेस आहे आणि न्यूमरिकल्स तुम्हाला JEE NEETला विचारले जातात. मेजॉरिटी JEEला फक्त न्यूमरिकल्सच असतात, थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जात नाही. पण नीट एक्झामला एखादा थेरॉटिकल क्वेश्चन असू शकतो, तसं JEEला एकही थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जाणार नाही. मग थेरीचा यूज काय, तर थेरीच्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तरच तुम्हाला JEE NEETचे जे न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व होऊ शकतात. जर थेरीच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतील तर मग तुम्हाला हे न्यूमरिकल सॉल्व करता येणार नाहीत. त्यासाठी काय केलं पाहिजे, पहिल्यांदा थेरीच्या कन्सेप्ट सगळ्यांनी व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत. आपले पूर्ण टॉपिकची थेरी कंप्लीट झालेली आहे, तर ती थेरी सगळ्यांनी रीड करून सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत आणि मग हे जे एक्झाम्पल्स आहेत, हे जे मी इथं घेते आत्ता, ते एक्झाम्पल्स परत एकदा तुम्ही स्वतःचे स्वतः सॉल्व करून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, जर असं केलं तरच तुम्हाला हे न्यूमरिकल्स व्यवस्थित लक्षात राहतील. ओके, फर्स्ट एक्झाम्पल इज द इक्वेशन इज p plus a by v square into another bracket v minus b is equal to constant. Then unit of a will be. What is the given data? We have given one equation. The equation is p plus a by v square into another bracket v minus b is equal to constant. This is the equation given. Here a and b are constant numbers and p means pressure and v is the volume. Understand? P, what is p? P is the pressure. What is v? V is the volume. What are a and b? A and b are constant. We have to find the unit of a. What is the unit of a? असं आपल्याला इथे क्वेश्चन विचारलाय आणि हे काही ऑप्शन्स आपल्याला गिव्हन आहेत आणि एचं युनिट काय असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता एचं युनिट फाइंड आउट करण्यासाठी बघा, हे इक्वेशन जे आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी तुम्ही ॲडिशन करता किंवा सबट्रॅक्शन करता, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या दोघांसाठी एक महत्त्वाचा रूल असेल की तुम्ही सेम टाईप ऑफ क्वांटिटीज फक्त ॲड करू शकता आणि डिफरंट टाईप्सच्या क्वांटिटीज ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही. जसं की प्रेशर इज ॲडेड ओनली विथ प्रेशर, प्रेशर कॅन बी सबट्रॅक्टेड ओनली बाय प्रेशर. ओके, लाईक दिस व्हॉल्यूम कॅन बी ॲडेड विथ व्हॉल्यूम, वेलॉसिटी कॅन बी ॲडेड विथ वेलॉसिटी, mass can be added with mass. Okay, so see here what is given, p plus a upon v square. This a by v square is added in the pressure. Okay, see p plus a upon v square is there and what is, I have told you that pressure can be added with pressure. Okay, no other quantity can be added with pressure. So if this is pressure, p is pressure, then we can say that a by v square is also pressure because pressure can be added with pressure. So we can say that this a upon v square is also the pressure. Okay, so we can say a upon v square is equal to pressure P. If a by v square is equal to P, then we can say that
A equal to PV square. See, A upon V square is nothing but the pressure P. So, A becomes A equal to PV square. Okay, here P is the pressure and V is the volume. So, what is the SI unit of P? P that is pressure. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो सांगा? प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स अपॉन एरिया. बघा, प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. आणि V म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम रेस टू 2 आहे, बरोबर? म्हणजे व्हॉल्यूमचं युनिट काय असतं सांगा बरं? व्हॉल्यूम इज मेजर्ड इन मीटर क्यूब. ओके, म्हणजेच काय असतं? व्हॉल्यूम इज इक्वल टू फॉर्म्युला काय? लेंथ रेस टू 3 अँड रेस टू काय असेल? 2. बघा, प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. हियर व्हॉल्यूम स्क्वेअर, व्हॉल्यूम मीन्स L रेस टू 3 रेस टू 2. Then here we can write the SI unit of force is Newton, SI unit of area is meter square, and L cube, length is measured in meter cube raised to 2. Then what we get? N means Newton. Here there will be m raised to 6 upon m square. What happens here? See, N upon m square into this becomes m raised to 6, because m cube raised to 2 it becomes m raised to 6. Now see, here there is Newton, here m raised to 6 upon m square it becomes m raised to 4. So here we can write as Newton into meter raised to 4. Okay, we can give here hyphen Newton into meter raised to 4. This is the SI unit of A upon V square. Sorry, A. SI unit of A is Newton into meter raised to 4. But here in the options, SI unit is not given. What is given? The unit is in CGS system. Okay, so convert this unit in CGS. Newton is the SI unit of force. Then the CGS unit of force is dyne. Okay, so in CGS unit, in place of Newton, you can write dyne into meter raised to 4. Meter is the SI unit of length. So convert it into CGS unit of length. CGS unit of length is centimeter. So this unit become dyne into centimeter raised to 4. Dyne into centimeter raised to 4. So option B will be the correct option. Understood what I have told here? See, pressure can be added with pressure. So A upon V square must be the pressure. A upon V square equal to P, so we can say A equal to PV square. P is force upon area and V is L cube. Okay, if we write the units, then we get Newton meter raised to 4, and in CGS Newton gets converted into dyne and meter get converted into centimeter. So correct option is B, dyne centimeter raised to 4. Now we will see our second example. What is the second example? See, if the unit of length and force become 4 times, then unit of energy will. What we have given? The unit of length and force becomes 4 times. युनिट लेंथचं आणि फोर्सचं हे दोन्ही पण युनिट काय झाले? 4 टाइम्स इन्क्रीज झाले. तर काय विचारलंय? तर युनिट ऑफ एनर्जी, एनर्जीचं युनिट काय होईल असा क्वेश्चन आहे. फर्स्ट वी हॅव टू नो द एनर्जी इज इक्वल टू वर्क, बिकॉज वर्क अँड एनी टाइप ऑफ एनर्जी is having the same SI unit, joule. Okay, we have seen in the in finding units of some physical quantities that work and any type of energy is having the same SI unit, joule. Okay, so energy is similar to work. Okay, so we can write energy is equal to work
is equal to force into displacement. What is the formula for work? Work is equal to force into displacement. So we can write energy is equal to force into displacement. F means force, S means displacement, and displacement is nothing but the length. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे? लेंथ असणार आहे. मग वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजेच एनर्जी इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजेच काय तर फोर्स इंटू लेंथ आहे. बरोबर. आता इथं त्यांनी काय सांगितलंय की युनिट काय केले त्यांचे 4 टाइम्स इन्क्रीज केले. म्हणजे काय केलं तर एफ म्हणजे काय? फोर्स आहे. फोर्सचं एसआय युनिट काय असणार? न्यूटन. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट म्हणजे लेंथचं एसआय युनिट काय असेल? मीटर असेल. न्यूटन आणि मीटर, न्यूटन इंटू मीटर हे कोणाचं युनिट झालं? एनर्जीचं. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? जूल असं म्हटलं जातं. बरोबर. आणि त्यांनी काय सांगितलं की सपोज हे एनच्या ऐवजी 4n झालं. किती टाइम्स इन्क्रीज झालेलं आहे बघा? 4 टाइम्स इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे फोर्सचं युनिट न्यूटन हे किती टाइम्स इन्क्रीज केलं? 4 टाइम्स इन्क्रीज केलेलं आहे. आणि लेंथचं युनिट जे आहे ते आहे मीटर, ते सुद्धा किती टाइम्स इन्क्रीज केलं? 4 टाइम्स. मग ते आता काय झालं? 4m. ओके, म्हणजे 4 न्यूटन इंटू 4 मीटर. तर आन्सर काय येईल बघा? 16 न्यूटन मीटर. 16 न्यूटन मीटर. म्हणजे न्यूटन मीटर, न्यूटन मीटर हे कुणाचं युनिट आहे? वर्कचं किंवा एनर्जीचं युनिट काय आहे? न्यूटन मीटर. त्यालाच आपण काय म्हणतो? जूल असं म्हणतो. मग जूल हे युनिट किती टाइम्स इन्क्रीज झालं? 16 टाइम्स इन्क्रीज झालं. बरोबर. न्यूटन मीटर हे युनिट कुणाचं आहे? एनर्जीचं युनिट आहे. आणि एनर्जीचं युनिट कितीनं मल्टिप्लाय झालं? 16नं. म्हणजेच किती टाइम्स इन्क्रीज झालं? तर 16 टाइम्स इन्क्रीज झालेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे ऑप्शन कोणता असेल बघा करेक्ट? इथं 16 टाइम्स असणारे 2 ऑप्शन आहेत. एकामध्ये इन्क्रीज्ड 16 टाइम्स आहे आणि दुसऱ्यामध्ये डिक्रीज्ड 16 टाइम्स आहे. पण इथं 16नं मल्टिप्लाय झालं आहे, याचा अर्थ काय? 16 टाइम्स इन्क्रीज होईल. ओके, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल? सी, इट विल इन्क्रीज 16 टाइम्स. Understood? First and second example we have seen here. So write down all this and please solve independently these examples. जेव्हा तुम्ही स्वतःहून हे एक्झाम्पल सॉल्व कराल त्यावेळेस ती तुम्हाला परफेक्ट लक्षात राहतील. ओके, नाउ सी हियर आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज वी हॅव गिव्हन x is equal to 80 plus bt square where x is equal to distance traveled by body in kilometer and t is the time in second. Then the unit of b will be, what is given to us? Given is x equal to 80 plus bt square and where x is the, here x is the distance traveled by the body in kilometer and t is the time in second. Okay, and we have asked the unit of b. Okay, here the equation is given to us. As the equation is given, it should be dimensionally correct equation. Okay, आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि ते ज्या अर्थी त्यांनी दिलंय तर ते कसं आहे इक्वेशन? डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे याचा अर्थ काय? आपण युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस याच्यामध्ये फर्स्ट यूज बघितला होता. फर्स्ट यूज काय होता? टू फाइंड द करेक्टनेस ऑफ गिव्हन फिजिकल इक्वेशन. इफ द इक्वेशन इज करेक्ट then dimensions of each term on LHS and RHS are same. Dimensions जर प्रत्येक टर्मच्या इक्वेशनमध्ये LHS आणि RHS ला प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स जर सेम असतील तर तुम्ही काय म्हणू शकता की हे इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. मग इथे सुद्धा हे इक्वेशन कसं सांगितलंय आपल्याला? करेक्ट इक्वेशन आहे. याचा अर्थ काय? तर या इक्वेशनमध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम आहे. मग किती टर्म्स आहेत यात बघा? फर्स्ट टर्म इज x,
सेकंड टर्म AT आणि थर्ड टर्म कोणती आहे BT स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये आहेत 3 टर्म्स आणि या 3 टर्म्सचे डायमेन्शन्स कसे असतील, सेम असतील. याचा अर्थ काय, तर एक्सचे डायमेन्शन्स जे आहेत तेच ATचे असतील आणि तेच कुणाचे असतील, तर BT स्क्वेअरचे असतील. बरोबर. आता इथे आपल्याला युनिट ऑफ B फाइंड आउट करायचं आहे. B म्हणजे ही टर्म आली ना BT स्क्वेअर. मग आपल्याला काय केलं पाहिजे, तर या एक्सचे डायमेन्शन आणि या BT स्क्वेअरचे डायमेन्शन सेम आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, डायमेन्शन सेम आहेत. याचा अर्थ काय, तर त्या दोन फिजिकल क्वांटिटी कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणजे x म्हणजे डिस्टन्स असेल तर BT स्क्वेअर म्हणजे सुद्धा काय आलं पाहिजे, डिस्टन्सच आलं पाहिजे. बरोबर. म्हणजेच काय, एक्सचं डायमेन्शन काय असणार, डिस्टन्सचं डायमेन्शन L1 असणार आहे. बरोबर. मग तेच डायमेन्शन कुणाचं आहे, BT स्क्वेअरचं. म्हणजे हे सुद्धा काय झालं, डिस्टन्सच झालं. मग x इज इक्वल टू BT स्क्वेअर असेल. मग B इक्वल टू काय असणार आहे, x अपॉन T स्क्वेअर. B इज इक्वल टू काय असणार आहे, x अपॉन T स्क्वेअर. मग आता इथे x जे आहे, x म्हणजे काय, डिस्टन्स आहे. डिस्टन्स इथे आपण SI युनिट मीटर घेतो, पण त्यांनी सांगताना इथे काय सांगितलंय, तर डिस्टन्स कशामध्ये मेजर केलेलं आहे, किलोमीटरमध्ये. मग इथं आपल्याला काय केलं पाहिजे, तर हे जे डिस्टन्स आहे ते मेजर केलं जाईल किलोमीटरमध्ये आणि टाइम इथे सांगितलाय कशामध्ये, सेकंदमध्ये. म्हणजे किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर असं युनिट मिळालं आपल्याला. कोणाचं, बीचं युनिट काय असेल, किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर. बरोबर. मग आता हा जो ऑप्शन आहे हा कुठे आहे चेक करायचा, ऑप्शन C. काय आहे बघा, किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर. बघा Bचं युनिट आलं किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपल्याला Aचं युनिट विचारलं नाही, पण या Bच्या ऐवजी तुम्हाला जर Aचं युनिट विचारलं असतं तर मग काय केलं असतं ते आपण बघूयात. बघा जसं इथे x इक्वल टू BT स्क्वेअर केलं, कशासाठी, तर Bचं युनिट फाइंड आउट करण्यासाठी. मग सपोज या Bच्या ऐवजी तुम्हाला Aचं विचारलं असेल तर मग काय केलं पाहिजे, तर ही जी AT टर्म आहे ती कोणासोबत इक्वेट करायची, x सोबत इक्वेट करायची. मग काय येऊ शकतं, तर x इज इक्वल टू AT असं येईल. मग त्यानंतर A इज इक्वल टू काय येणार, x अपॉन T. x म्हणजे डिस्टन्स, कशामध्ये मेजर केलं जाईल, किलोमीटर. पर टाइम आहे म्हणजे पर सेकंद, म्हणजे किलोमीटर पर सेकंद असं युनिट येईल. कोणाचं, तर Aचं. आणि Bचं युनिट काय असेल, तर किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर. आता इथे आपल्याला काय विचारलंय, तर युनिट ऑफ B. मग Bचं युनिट काय असणार आहे, तर किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर. आता थोडंसं विचार करा, किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर हे युनिट कोणाचं असू शकतं, मीटर पर सेकंद स्क्वेअर हे कोणाचं युनिट आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे. बरोबर. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे हे कोणाचं युनिट आलं, ॲक्सेलरेशनचं युनिट आलं. आणि ही जी B क्वांटिटी आहे ती काय असेल मग, तर ॲक्सेलरेशन असेल. याच्या ऐवजी सपोज तुम्हाला क्वेश्चन आला की इथं B ही क्वांटिटी कोणती फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करते. बरोबर. तर B कडून कोणती फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाईल असा क्वेश्चन असेल तर मग तुम्ही काय कराल इथे, तर B ही क्वांटिटी युनिट आहे किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर, हे आहे ॲक्सेलरेशनचं युनिट. त्याच्यामुळं B म्हणजे काय आहे, तर ॲक्सेलरेशन आहे. ओके. सपोज या Bच्या ऐवजी A व्हेरिएबल कोणती फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करेल असा क्वेश्चन असेल तर मग काय येईल बघा, किलोमीटर पर सेकंद. म्हणजेच हे कसं आहे बघा, मीटर पर सेकंद. बरोबर. मग मीटर पर सेकंद हे कुणाचं युनिट असतं, व्हेलॉसिटीचं युनिट आहे. म्हणजे इथे A ही फिजिकल क्वांटिटी काय रिप्रेझेंट करेल, तर व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करेल. आलं लक्षात. क्वेश्चन काहीही असू देत, काहीही विचारू देत, आपल्याला ते ॲन्सर त्याचं फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके. कसं करायचं, तर याचे प्रत्येकाचे डायमेन्शन सेम असणार आहेत. म्हणजे हे जर डिस्टन्स असेल तर AT पण डिस्टन्स असेल आणि BT स्क्वेअर सुद्धा डिस्टन्सच असेल. ओके. आलं सगळ्यांच्या लक्षात. हे झालं इथे आपलं थर्ड एक्झाम्पल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. S इज इक्वल टू A इंटू पुढे काय केलं आहे बघा, 1 मायनस e रेस टू मायनस BXT. आता हे जे एक्झाम्पल आहे
हे इक्वेशन आपल्याला खूप डिफिकल्ट वाटते, बरोबर? कसं आहे म्हणजे ते बघितल्या असं वाटते की हे फार डिफिकल्ट आहे, पण ते तसं नाही. आपल्याला फक्त कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर पाहिजेत. बघा, इक्वेशन इज गिवन एस इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस बी एक्स टी असं इक्वेशन आपल्याला गिवन आहे. तर पुढे बघा, इथं एस म्हणजे डिस्टन्स नाही, इथं एस म्हणजे काय आहे तर स्पीड आहे आणि एक्स म्हणजे काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे. ओके, एस म्हणजे इथं काय सांगितलं त्यांनी स्पीड सांगितलं आहे आणि इथे एक्स जी व्हॅल्यू आहे एक्स ती काय असणार आहे तर डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलं आहे तर युनिट ऑफ बी, बीचं युनिट काय असेल. बघा, बीचं युनिट काय असेल असं विचारलेलं आहे. मग बीचं युनिट फाइंड आउट करण्यासाठी इथे काय केलं पाहिजे. बघा, हा जो ई रेस टू मायनस बी एक्स टी जो आहे तो कसा असला पाहिजे तर ई रेस टू कॉन्स्टंट नंबर एखादा असला पाहिजे. ई रेस टू मायनस बी एक्स टी म्हणजे काय असेल तर ई रेस टू कॉन्स्टंट असेल. ओके, तर मग काय करायचं पुढे तर मायनस बी एक्स टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर? म्हणजे बी एक्स टी इज इक्वल टू काय असणार आहे कॉन्स्टंट, आणि तो कॉन्स्टंट आपण इथं काय अज्युम करूयात तर के आहे असं अज्युम करूयात. म्हणजे बी एक्स टी इज इक्वल टू काय असेल के असेल. मग आता बी इक्वल टू काय असेल के अपॉन एक्स टी. बी इक्वल टू काय असणार आहे के अपॉन एक्स टी असणार आहे. इथं के म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, के आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट नंबरला सपोज 5 लिहिला असेल इथं 5, तर त्या 5ला युनिट आहे का नाही. कॉन्स्टंट नंबर आपण लिहू शकतो जसं की हाफ एम व्ही स्क्वेअर, त्याच्यामध्ये 1/2 किंवा हाफ तो कसा आहे कॉन्स्टंट आहे, त्याला युनिट आहे का नाही. म्हणजे इथं काय येणार बी इक्वल टू के अपॉन एक्स टी. के कॉन्स्टंट आहे, त्याला युनिट आणि डायमेन्शन्स नाहीत. मग काय येईल बघा, के अपॉन हे जे एक्स टी आहे, एक्स म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आहे, कशामध्ये मेजर केली जाईल मीटरमध्ये. त्यानंतर टाईम, टाईम कशामध्ये मेजर केला जाईल सेकंदमध्ये. म्हणजे इथे के आणि इंटू आपण काय लिहूयात असं लिहू शकतो 1/ms आणि इंटू काय असेल के. के अपॉन एम एस म्हणजेच काय तर 1/ms इंटू के, कारण के कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथे युनिट काय आलं याचं तर 1/ms असं युनिट मिळालं, बरोबर? आणि 1/ms म्हणजे मीटर आणि सेकंद हे दोन्ही पण आहेत कुठे डिनॉमिनेटरमध्ये आहेत. मीटर आणि सेकंद दोन्ही पण कुठे आहेत डिनॉमिनेटरला आहेत. मग जर तुम्ही त्यांना न्यूमरेटरला घेतलं तर काय येईल मीटर रेस टू -1 सेकंड रेस टू -1. काय आलं मीटर रेस टू -1 सेकंड रेस टू -1 म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट त्याला ए. ओके, समजलं सगळ्यांना. बघा, हे दोन्ही एक्झाम्पल्स व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. ओके, नाउ we will see our 5th example. If the unit of mass, length and time are doubled, then unit of angular momentum will be. The unit of mass, length and time, these units are doubled, then what happens with the unit of angular momentum? Okay, angular momentum, this physical quantity we will study in 12th standard in rotational dynamics topic. Okay, this is not in the 11th standard, but I will tell you what is the formula of angular momentum. Okay, angular momentum म्हणजे काय हे सगळं आपल्याला कधी बघायचं आहे 12th मध्ये बघायचं आहे. टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं हे समजेल. आता जस्ट मी तुम्हाला सांगते मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय असतं मास इंटू व्हेलॉसिटी, आणि मास इंटू व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला कोणासाठी असतो तर लिनियर मोमेंटमसाठी. आपण बघितलंय की P इज इक्वल टू mv असा फॉर्म्युला आहे, आणि P म्हणजे काय असतं लिनियर मोमेंटम. आता ज्या वेळेस एखादी बॉडी ही स्ट्रेट लाईनमध्ये जाते त्यावेळेस तिचं जे मोमेंटम आहे त्याला म्हणायचं लिनियर मोमेंटम, आणि ज्या वेळेस एखादी बॉडी रोटेट होते
ओके, रोटेट होते त्यावेळेस तिचं जे मोमेंटम आहे त्याला काय म्हणायचं, अँग्युलर मोमेंटम. असे दोन टाईप आहेत, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन मधलं मोशन, त्याच्यासाठी जे मोमेंटम आहे ते लिनियर मोमेंटम विच इज इक्वल टू मास इन टू व्हेलॉसिटी, ते आपल्याला माहीत आहे आणि तेच आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचं आहे. आणि अँग्युलर मोमेंटम इज असोसिएटेड विथ द रोटेटिंग बॉडी. ओके, आता इथे अँग्युलर मोमेंटम त्याचा सिम्बॉल असतो एल आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे आर इंटू पी. आर म्हणजे काय असते तर परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं आणि पी म्हणजे काय तर मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो मास इंटू व्हेलॉसिटी. मग तो जर फॉर्म्युला इथे पुटअप केला तर मग काय येईल बघा, आर एम व्ही असा फॉर्म्युला तयार होईल. अँग्युलर मोमेंटम एल इक्वल टू काय असतं आर इंटू पी which is equal to r into m into v because p is equal to mv. ओके, इथं बघा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला मिळाला r into m into v. आता इथे लेंथ, मास, टाइम अशा 3 फिजिकल क्वांटिटी सांगितल्या आहेत, म्हणजे या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग काय केलं पाहिजे तर इथं r हे आहे डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, त्याला आपण तसंच ठेवलं. त्यानंतर पुढे आहे मास. मास ही सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, ती सुद्धा ॲज इट इज राहील. त्यानंतर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ही काही फंडामेंटल आहे का, नाही. कसली क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. मग व्हेलॉसिटीला स्प्लिट केलं जाईल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग आता इथे आर म्हणजे डिस्टन्स आहे, एस म्हणजे पण डिस्टन्सच आहे. मग याचं युनिट जर तुम्ही फाइंड आउट करायला गेलात तर काय येईल बघा, मासचं युनिट आहे के जी, बरोबर. त्यानंतर इथं डिस्टन्स इंटू डिस्टन्स, डिस्टन्सचा काय झाला स्क्वेअर झाला, डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे इथं आला मीटर स्क्वेअर आणि इथं डिनॉमिनेटरला टाईम आहे म्हणजे काय येईल पर सेकंद. म्हणजे कसं आलं बघा, के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद. दिस इज द युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, अँग्युलर मोमेंटमचं युनिट काय मिळालं आपल्याला, के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता आपल्याला काय सांगितलंय बघा, तर इथं के जी हे कुणाचं युनिट आहे, मासचं. मीटर हे कुणाचं युनिट आहे, लेंथचं. आणि सेकंद कोणाचं युनिट आहे, टाईमचं. म्हणजे लेंथ, मास, टाईम असे 3 इथं फिजिकल क्वांटिटी आपल्याला मिळाल्या. आणि काय सांगितलंय तर लेंथ, मास, टाइम ह्या तिघांचे युनिट काय केले, डबल केले. डबल केले तर काय येईल बघा, के जीच्या ऐवजी येईल 2 kg. ओके, त्यानंतर मीटरच्या ऐवजी येईल 2 मीटर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सेकंडच्या ऐवजी येईल 2 सेकंद ब्रॅकेट स्क्वेअर नाही, इथं नुसतं 2 सेकंड. ओके, पुढे काय येईल बघा, 2 कॅन्सल झाले आणि इथं 2⁻² म्हणजे फक्त 4 राहिला. हा 2 कॅन्सल आणि इथं 2चा स्क्वेअर किती आला 4 आणि पुढे युनिट काय आहे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे युनिट किती टाइम्स चेंज झालंय बघा, किती टाइम्स इन्क्रीज झालेलं आहे ते 4 टाइम्स. ओके, म्हणजे जर तुम्ही लेंथ, मास, टाइम यांचे युनिट मीटर, किलोग्रॅम, सेकंद हे डबल केले तर अँग्युलर मोमेंटमचं युनिट के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद हे किती टाइम्स इन्क्रीज झालं, 4 टाइम्स इन्क्रीज झालं. 4 टाइम्स याचा अर्थ असतो क्वाड्रपल्ड. ओके, डबल म्हणजे 2 टाइम्स, ट्रिपल म्हणजे 3 टाइम्स आणि क्वाड्रपल्ड म्हणजे काय असेल तर 4 टाइम्स. मग याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणता असेल, सी, 4 टाइम्स इन्क्रीज आहे. याचा अर्थ काय झालं तर ते क्वाड्रपल्ड. ओके, नेक्स्ट 6 नंबरचं एक्झाम्पल बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सप्रेस्ड इन द प्रॉपर युनिट. आता इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत आणि काय सांगितलंय तर याच्यामध्ये कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे प्रॉपर नाही आहे. म्हणजे पेअर दिली आहे, कोणती पेअर आहे तर फिजिकल क्वांटिटी आणि तिचं SI युनिट अशा पेअर आहेत. मग यातली कोणती पेअर ही रॉंग आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. कोणती पेअर रॉंग आहे हे ओळखायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर प्रत्येक पेअर घ्यायची. ओके, ऑप्शन्स घ्यायचे. फर्स्ट ऑप्शन कोणता आहे बघा, फर्स्ट ऑप्शन आहे टॉर्क. आता टॉर्कचं SI युनिट काय येईल ते माहीत असण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे.
टॉर्क ही फिजिकल क्वांटिटी सुद्धा रोटेशनल मोशनशी असोसिएटेड आहे. जसं लिनियर मोशनमध्ये बॉडीला फोर्स अप्लाय करावं लागतं, तसंच बॉडी रोटेट होण्यासाठी त्या बॉडीला काय अप्लाय करावं लागतं, टॉर्क अप्लाय करावं लागतं. ओके, आणि टॉर्कचा फॉर्म्युला आहे R इंटू एफ. ओके, R इंटू एफ म्हणजे काय असतं, टॉर्क असतं. आता इथे बघा R इंटू एफ केलं तर याच्यामध्ये एफचं युनिट काय आहे, न्यूटन, आणि आरचं युनिट आहे मीटर. म्हणजे एसआय युनिट काय मिळतं ह्याचं, न्यूटन मीटर. मग आता इथे जी पेअर दिली आहे फर्स्ट ती बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, टॉर्क इक्वल टू न्यूटन मीटर. म्हणजे टॉर्कचं युनिट सांगितलंय न्यूटन मीटर. म्हणजे फर्स्ट ऑप्शन कसा आहे आपला, करेक्ट आहे. रॉंग आहे का, नाही. त्यानंतर सेकंड आपण चेक करूयात. सेकंड काय आहे बघा, स्ट्रेस. आता स्ट्रेस ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही आपल्याला 11th मध्ये स्टडी करायची आहे. टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. या टॉपिकमध्ये स्ट्रेस म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं, तर फोर्स अपॉन एरिया. अप्लाइड फोर्स किती एरियावर ॲक्ट होत आहे, म्हणजेच फोर्स अपॉन एरिया याचा रेशो जो आहे याला काय म्हटलं जाईल, स्ट्रेस असं म्हटलं जाईल. मग आता याच्यामध्ये फोर्सचं एसआय युनिट आहे न्यूटन आणि अपॉन एरियाचं युनिट असेल मीटर स्क्वेअर. म्हणजे एसआय युनिट काय मिळालं बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे एसआय युनिट कोणाचं आहे, स्ट्रेसचं. म्हणजे ही सेकंड पेअर स्ट्रेस इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही कशी आहे, तर करेक्ट आहे. ओके, आपण किती ऑप्शन्स चेक केले, 2 ऑप्शन्स ए आणि बी. त्यानंतर ऑप्शन सी चेक करूयात. ऑप्शन सी काय आहे बघा, पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. पॉवर इज इक्वल टू काय असतं, वर्क अपॉन टाईम. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. वर्क इज इक्वल टू काय असतं, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि अपॉन काय असेल, टाईम. बघा, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि अपॉन काय आहे, तो टाईम आहे. आता फोर्सचं युनिट काय आहे सांगा बरं, न्यूटन. हे एस जे आहे ते एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट काय असणार आहे, मीटर. म्हणजे इथं आलं न्यूटन इंटू मीटर आणि पर काय असेल, सेकंड. बघा, एफ म्हणजे न्यूटनमध्ये, डिस्प्लेसमेंट आहे मीटरमध्ये आणि पर टाईम आहे. तो टाईम कशामध्ये येईल, तर सेकंडमध्ये येईल. मग न्यूटन मीटर पर सेकंड असं इथे युनिट दिलंय का बघा. पॉवरचं युनिट काय सांगितलंय, न्यूटन मीटर आणि सेकंड रेस टू -1 याचा अर्थ काय असतं, तर पर सेकंड. आता हे कसं काय, तर ही जी क्वांटिटी आहे डिनॉमिनेटरला आहे, त्याच्याऐवजी जर ती आपण न्यूमरेटरला आणली तर काय होणार आहे, सेकंड रेस टू -1. म्हणजे पॉवर इज इक्वल टू न्यूटन मीटर सेकंड रेस टू -1. हा ऑप्शन सी जो दिलेला आहे तो सुद्धा कसा आहे, करेक्ट आहे. आता लास्ट बघूयात ऑप्शन आपण. लास्ट ऑप्शन आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन हे जे आहे हे आपल्याला बघायचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या टॉपिकमध्ये, आणि तो टॉपिक आहे 12th स्टँडर्डमध्ये. ओके, मग सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन लेंथ. फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन लेंथ. आता याचं युनिट काय असेल सांगा मला. फोर्सचं युनिट असेल न्यूटन आणि लेंथचं असेल मीटर. म्हणजे ऑप्शन काय असायला पाहिजे, न्यूटन पर मीटर. पण आपल्याला दिलाय काय बघा ऑप्शन, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे रॉंग पेअर कोणती आली, तर सरफेस टेन्शन इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कारण सरफेस टेन्शनचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. सो ऑप्शन डी विल बी द रॉंग ऑप्शन. ओके, म्हणजे रॉंग पेअर आहे आणि ऑप्शन कसा आहे, तर करेक्ट आहे. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा एक्झाम्पल कितवं झालं इथे, 5 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे. एक्झाम्पल व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहेत हे सगळे. ओके, नाऊ सी हिअर द 7th एक्झाम्पल. सिलेक्ट द पेअर whose dimensions are same. There are 4 options given to us and we have to select the pair. Here pairs are given and we have to select the correct pair whose dimensions are same. So for finding this, first we have to take first option.
First option, there are pressure and stress. So find the dimensions of pressure first. Pressure is equal to force upon area. Also I have told in previous example that stress is equal to also force upon area. As pressure and stress both are having the same formula, force upon area, the dimensions of pressure and stress will be L minus 1 m1 T minus 2. Okay, then see the option B. The option B will be, first is momentum. See, momentum is equal to mass into velocity, which is equal to mass into displacement upon time. So the dimensions will be, S means distance, dimensions of distance are L1, then mass is in m raised to 1 and t raised to minus 1 because t is in denominator. So dimensions of momentum are L1 m1 t minus 1. Then second is impulse. Impulse is equal to force into time. See, here we can put directly the dimensions of force. Dimensions of force are L1 m1 t minus 2 and into t, t means t raised to 1. Okay, so if we join this, then we get L1 m1 t raised to minus 2 plus 1, that will be minus 1. So see, the dimensions of momentum and impulse both are same, which are L1 m1 t minus 1, L1 m1 t minus 1. So see that the pressure and stress both are having the same dimensions, as well as momentum and impulse both are having the same dimensions. Further we will check the option C, which is torque. Torque is equal to R into F. So R is nothing but the length, so the dimensions of R are L raised to 1. Then F means force. Force is having dimensions L1 m1 t minus 2. लक्षात ठेवा सगळ्यांनी की फोर्स आणि वर्क याचे डायमेन्शन्स तुम्हाला पाठच असायला पाहिजेत. फोर्सचे डायमेन्शन्स आहेत L1 m1 t minus 2 आणि वर्कचे काय आहेत तर L2 m1 t minus 2. हे डायमेन्शन्स तुम्हाला डायरेक्टली जर माहीत असतील ते तुम्ही इथं डायरेक्ट पुटअप केलेत तरी चालू शकतात. मग काय येईल, L1 इथे येईल L1 m1 t minus 2. पुढे काय येईल बघा, L1 plus 1 झाला 2 m raised to 1 t raised to minus 2. म्हणजे टॉर्कचे डायमेन्शन काय मिळाले आपल्याला, L2 m1 t minus 2. नेक्स्ट इज एनर्जी. बघा एनर्जी याचे डायमेन्शन सेम कुणासारखे असतात सांगितलं आहे, वर्क. आणि वर्कचे डायमेन्शन्स काय आहेत डायरेक्टली माहीत पाहिजे आपल्याला, L2 m1 t minus 2. ओके, आता इथे बघा टॉर्कचे डायमेन्शन आहेत L2 m1 t minus 2 आणि एनर्जीचे डायमेन्शन म्हणजेच कोणाचे असतील तर वर्कचे डायमेन्शन, आणि डायमेन्शन ऑफ वर्क काय आहेत तर L2 m1 t minus 2. मग आता इथे बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये दोन्ही पण सेम आहेत डायमेन्शन्स, सेकंड ऑप्शनमध्ये ह्या पेअरचे डायमेन्शन्स सेम आहेत. सिमिलरली हा जो थर्ड ऑप्शन आहे याच्यामध्ये सुद्धा दोन्ही पण डायमेन्शन्स सेम आहेत. म्हणजे काय, लास्ट ऑप्शन करेक्ट असेल कोणता, ऑल ऑफ द अबव. ओके, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, इफ P प्लस A अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही मायनस बी इज इक्वल टू RT. आता अशाच टाईपचं एक एक्झाम्पल मगाशी घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये हे जे आहे याच्या RHSला काय होतं, कॉन्स्टंट असं दिलेलं होतं. आता इथे बघा P प्लस A अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही मायनस बी इज इक्वल टू RT असं इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये ABR हे काय आहेत तर कॉन्स्टंट आहेत, आणि पुढे P म्हणजे आहे प्रेशर, V म्हणजे आहे व्हॉल्यूम आणि T म्हणजे काय आहे टेम्परेचर. बघा P प्रेशर आहे, V व्हॉल्यूमचा आहे, T टेम्परेचरचा आहे, आणि राहिलेलं A, B आणि R हे तिन्ही पण टर्म कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर डायमेन्शन्स ऑफ A फाइंड आउट करायचे आहेत. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये जो अशाच टाईपचा होता त्याच्यामध्ये आपण युनिट फाइंड आउट केलेलं होतं.
आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहेत तर डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. मग डायमेन्शन्स कुणाचे फाइंड आउट करायचे आहेत बघा तर एचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. आता जसं मी आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं होतं की प्रेशर कॅन बी ॲडेड ओनली विथ प्रेशर, व्हॉल्यूम कॅन बी ॲडेड ओनली विथ व्हॉल्यूम. सो हियर P plus A by V square is given. So what we have take that as P plus A upon V square is given, so we can say that A by V square is also pressure. A by V square ही टर्म सुद्धा काय असणार आहे प्रेशरच असणार आहे बरोबर. मग A इज इक्वल टू काय असेल तर PV स्क्वेअर. A इक्वल टू काय असणार आहे PV स्क्वेअर. आता पुढे बघा P म्हणजे काय प्रेशर आहे. प्रेशर डायमेन्शन डायरेक्टली माहीत नसेल तर काय करायचं प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम आहे आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे एल क्यूब आणि त्याचं काय असेल स्क्वेअर. बघा प्रेशर फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. व्हॉल्यूम इथे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे तर L⁻³ आणि त्याचा काय घेतलेला आहे स्क्वेअर घेतलेला आहे. मग काय येईल बघा इथं फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला L1 M1 T-2 अपॉन एरियाचं डायमेन्शन L² बरोबर. एरियाचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स स्क्वेअर बरोबर. मग काय येणार आहे इथे L². त्यानंतर L⁻³ आणि त्याचा स्क्वेअर आहे मग किती येणार L⁻⁶. L⁻⁶ आहे म्हणजे इथं डायमेन्शन्समध्ये L⁻⁶ आला ओके विच इज इक्वल टू पुढे बघूयात आपण काय येते इथं L1 आहे आणि हे 6 आहेत. मग 6 आणि 1 ॲडिशन केली किती झाली 7 म्हणजे न्यूमरेटरला L⁻⁶ प्लस L⁻⁴ L⁻⁷ आला आणि डिव्हायडेड बाय L² आहे. बघा वर आहे L⁻⁷ आणि डिनॉमिनेटरला किती आला L⁻². तर काय होईल बघा इथे बघा L⁻⁷ M⁻⁴ T⁻⁻² आणि अपॉन काय येईल L⁻². आता इथं आहे 7 इथे आहे 2 हा जर तुम्ही न्यूमरेटरला नेलात तर तो काय होईल मायनस होईल. मग 7 - 2 किती येईल सांगा L⁻⁵ M⁻⁴ आणि T⁻⁻². दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ए ओके. हा ए जो आहे याचे डायमेन्शन्स काय मिळाले L5 M1 T-2. आता जर तुम्ही ऑप्शन्स चेक केलेत तर ऑप्शन्समध्ये LMT असा सिक्वेन्स नाही आहे. सिक्वेन्स कसा आहे बघा MLT असा आहे. आता हे ऑलवेज लक्षात ठेवायचं की आपण फक्त पॉवर सिक्वेन्शियली चेक करायच्या नाहीत. म्हणजे ऑप्शन्समध्ये 5 1 - 2 असा ऑप्शन असला पाहिजे असं नाही. काय चेक केलं पाहिजे तर Lची पॉवर 5 आहे का Mची पॉवर 1 आहे का आणि Tची पॉवर -2 आहे का. म्हणजे ते व्हेरिएबल आणि प्लस त्याची पॉवर असं चेक करायचं आहे. कारण सिक्वेन्स कसाही असू शकतो उलटा सुलटा असं नाही की ऑलवेज तो LMTच दिलेला असेल. TML असा पण दिला जाऊ शकतो ओके. त्यासाठी इथेपर्यंत आपण करेक्ट आलेला आहे आन्सर. मग इथून पुढे मिस्टेक करायची नाही. चेक काय करायचं बघा Lची पॉवर 5 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर फर्स्ट ऑप्शनमध्ये L⁻² किती आहे 5. Mची पॉवर आहे 1 M⁻⁴ T⁻² किती आहे -2 बरोबर. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आला आपला ऑप्शन ए करेक्ट आला ओके. लक्षात ठेवा सगळ्यांनी की आपण ॲन्सर फाइंड आउट करतो पण घाईघाईमध्ये ऑप्शन सिलेक्ट करताना आपल्याकडनं मिस्टेक होते ओके. त्यासाठी डायमेन्शन्सच्या क्वेश्चनमध्ये हे असंच करायचं की Lची पॉवर चेक करायची Mची चेक करायची आणि Tची चेक करायची सिक्वेन्शियली बघायचं नाही ओके. Here we will take one more example which is if energy E, velocity V and time T are chosen as fundamental quantities then dimensional formula of surface tension will be. What is given to us that energy, velocity and time these quantities are taken as fundamental quantities instead of length, mass and time. लेंथ मास टाइम या फिजिकल क्वांटिटीज
आपण इन जनरली फंडामेंटल क्वांटिटी म्हणून डायमेन्शन्समध्ये रिप्रेझेंट करतो. पण इथे त्याच्याऐवजी काय सांगितलं आहे तर EVT म्हणजे एनर्जी, व्हेलॉसिटी आणि टाईम या 3 क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीज आहेत असं इथे अज्युम केलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स काय असतील. मग सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे, पण कोणत्या फॉर्ममध्ये करायचे तर EVT या फॉर्ममध्ये करायचे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे बघा, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये एक यूज असा आहे, कोणता यूज आहे बघा तो तर टू फाइंड द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. त्या यूजचा इथे आपल्याला यूज करायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सरफेस टेन्शनचे डायमेन्शन इन द फॉर्म ऑफ EVT फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे बघा तर इथे बघा S म्हणजे काय सरफेस टेन्शन. आता इथे सरफेस टेन्शनचा इन जनरली सिम्बॉल असतो कॅपिटल T, पण इथं टाईमसाठी आपण T सांगितलेला आहे क्वेश्चनमध्ये, त्याच्यामुळं सरफेस टेन्शनला आपण T घेऊ शकत नाही आहे. सरफेस टेन्शनला आपण सिम्बॉल इथे घेतला S. मग S कशावर डिपेंड आहे तर EVT या 3 टर्म्सवर डिपेंड आहे. E म्हणजे काय एनर्जी, V म्हणजे वेलॉसिटी, T म्हणजे टाईम. आता डिपेंडन्स कसा आहे हा तर S डिपेंड्स ऑन e⁻⁴ v⁻⁴ t⁻Z असा इथं तो S म्हणजे काय सरफेस टेन्शन हे EVT या 3 क्वांटिटीजवर अशा प्रकारे इथं डिपू K e⁻⁴ v⁻⁴ t⁻Z असा फॉर्म्युला येईल. प्रपोर्शनचं साईन काढलं, त्याच्या जागी काय टाकलं इक्वल टू साईन टाकलं तर पुढे काय येईल K e⁻⁴ v⁻⁴ t⁻Z असं रिलेशन मिळेल. सरफेस टेन्शन इज इक्वल टू असतं फोर्स अपॉन लेंथ. मग डायमेन्शन्स येतील L1 m1 t-2 अपॉन L1 म्हणजे आले L0 m1 t-2. हे डायमेन्शन्स कुणाचे असतील सरफेस टेन्शनचे. मग आता हे डायमेन्शन्स आपण इथे जर पुटअप केले तर बघा L0 m1 t-2 इज इक्वल टू K, E म्हणजे एनर्जी, डायमेन्शन्स आहेत L2 m1 t-2 रेस टू असेल X. वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत L1 m0 t-1 रेस टू असेल Y आणि T म्हणजे टाईम आहेत आणि टाईमचं डायमेन्शन आहे t⁻1 आणि रेस टू किती आहे Z विच इज इक्वल टू K L⁻2 into X that is 2X, m⁻1 into X that is X, t⁻2 into X minus 2X into another bracket L⁻1 into Y that is Y, m⁻0 into Y 0, t⁻1 into Y minus Y. Here t⁻1 into Z that is Z. So here it becomes K into L⁻2X plus Y, m⁻x here m⁻0, then t⁻2x here minus y plus z. ओके, ह्या 3 ब्रॅकेटमध्ये ह्या ज्या टर्म्स आहेत LMT यांची काय केली आपण ॲडिशन केली. त्यानंतर इथे LHSला आहे L0 m1 t-2. नेक्स्ट स्टेप काय असेल आपली तर LHS आणि RHS कम्पेअर करायच्या. कंपॅरिझनमध्ये L⁻0 इक्वल टू असेल L⁻2x प्लस y, देन m⁻1 इज इक्वल टू असेल m⁻x आणि t⁻2 इज इक्वल टू असेल t⁻2x मायनस y प्लस z. जर तुम्ही हे कम्पेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू इथे पहिल्यांदा मिळेल 1, m⁻1 इक्वल टू m⁻x आहे. जर बेस सेम असेल तर त्यांच्या पॉवर इक्वल होतील, मग त्याच्यामुळे x इज इक्वल टू आपल्याला 1 मिळालेला आहे. जर अशाच प्रकारे ही एक्सची व्हॅल्यू जर इथे पुटअप केली तर काय येईल बघा L⁻0 इक्वल टू आहे L⁻2x प्लस y, देअरफॉर 0 इक्वल टू 2x प्लस y असेल, 0 इक्वल टू 2 इंटू 1 प्लस y, सो y इज इक्वल टू -2 मिळेल. ओके, अशाच प्रकारे टीचं इक्वेशन कम्पेअर करा. t⁻2 इक्वल टू t⁻2x मायनस y प्लस z असं इक्वेशन आहे. मग -2 इक्वल टू -2x मायनस y प्लस z येईल. सो इफ वी पुट द व्हॅल्यूज ऑफ x अँड y देन वी गेट -2 इक्वल टू -2 इंटू 1 मायनस ऑफ -2 प्लस z.
So minus 2 equal to minus 2. This minus 2 into minus 2 become plus 2 and plus z. 2 minus 2 it becomes 0. So minus 2 is equal to 0 plus z. So z is equal to minus 2. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1, y ची आहे minus 2, z ची आहे minus 2 आणि त्याच्यामुळं s इज इक्वल टू e रेस टू x, v रेस टू y, t रेस टू z असं आहे. म्हणजे e रेस टू आला 1, v रेस टू आला -2 आणि t रेस टू सुद्धा किती आला -2. बघा x y z ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर e रेस टू 1, v रेस टू -2, t रेस टू -2 म्हणजे ऑप्शन बी हे आन्सर आपल्याला मिळेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही JEE NEET एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत नेक्स्ट पॉईंट्सवर. ओके.